नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकरच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। जसे की मागच्या व्हिडिओ पासून आपण एम्स 2026 साठी विद्यार्थ्यांना एक कट ऑफचा अंदाज यावा ते एम्स कट ऑफ सिरीज या ठिकाणी आपण चालू केलेली आहे। ह्या एम्स कट ऑफ सिरीज मधला आजचा हा दुसरा व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम्स भुवनेश्वर, एम्स ऋषिकेश आणि एम्स पटना या ठिकाणी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल नीट यूजी 2026 च्या मार्क्स नुसार तर तुम्हाला साधारणतः किती मार्क्स या ठिकाणी पाडायचे आहेत, त्याचबरोबर नीट यूजी 2025 मध्ये किती मार्क्स मध्ये विद्यार्थ्यांना, कोणत्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना कोणत्या राऊंड मध्ये एम्स भुवनेश्वर, ऋषिकेश आणि पटना या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं याची देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत। चॅनलला जर नवीन असाल आणि एम्सचा कट ऑफ जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर नक्कीच ब्राईट फ्युचर मेकरच्या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट, अपडेटेड आणि जेन्युइन माहिती या ठिकाणी मिळत राहील। सुरुवातीला एम्स भुवनेश्वरची या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत। एम्स भुवनेश्वर हे ओडिशा या राज्यामध्ये आहे। ओडिशा या राज्यामध्ये असलेले हे एम्स भुवनेश्वर अगदी छान कॉलेज आहे। या कॉलेजमध्ये जर तुम्हाला तुमचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला नीट यूजी 2025 मध्ये विद्यार्थ्यांना किती रँक पर्यंत ऍडमिशन मिळालेलं होतं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कॅटेगरीनुसार जनरल कॅटेगरीसाठी जो नीट यूजी 2025 मध्ये क्लोजिंग रँक जो होता तो 785 क्लोजिंग रँक होता आणि मार्क्स जे होते विद्यार्थ्याचे ते 612 मार्क्स वर त्याला एम्स भुवनेश्वर राऊंड 2 मध्ये या ठिकाणी मिळालेलं होतं। ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्याला 1481 क्लोजिंग रँक आणि 599 मार्क्स वर राऊंड फर्स्टला या ठिकाणी हे एम्स भुवनेश्वर या ठिकाणी क्लोज झालेलं होतं। ईडब्ल्यूएस मध्ये 2259 क्लोजिंग रँक, मार्क्स जे होते विद्यार्थ्याला ते 590 मार्क्स आणि राऊंड फर्स्ट मध्ये ईडब्ल्यूएसच्या पूर्ण सीट्स या ठिकाणी क्लोज झालेल्या होत्या एम्स भुवनेश्वरच्या। एससी कॅटेगरीसाठी 6034 या ठिकाणी क्लोजिंग रँक होता, 567 या ठिकाणी मार्क्स होते आणि राऊंड फर्स्ट मध्ये या ठिकाणी एससी कॅटेगरीच्या सुद्धा सर्व जागा या ठिकाणी फुल झालेल्या होत्या एम्स भुवनेश्वर मध्ये। एसटी कॅटेगरीसाठी 14786 एसटी आणि एससी चा कट ऑफ या ठिकाणी क्लोजिंग रँक मध्ये वाढलेला आहे आणि मार्क्स जो आहे तो मार्क्स जे आहे ते या ठिकाणी कमी झालेले आहेत। 567 मार्क्सला एसटीचं सांगतो मी 545 मार्क्सला राऊंड फर्स्ट मध्ये एसटी कॅटेगरी हे एम्स भुवनेश्वर मध्ये या ठिकाणी क्लोज झालेलं आहे। एम्स भुवनेश्वर हे ओडिशा या ठिकाणी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप चांगला एक्सपोजर ओडिशा या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो। त्यामुळे एम्स भुवनेश्वरचा तुम्ही देखील पर्याय तुमच्या समोर या ठिकाणी ठेवू शकता। सेकंड जो आहे ते एम्स ऋषिकेश। ऋषिकेश हे ठिकाण गंगा ज्या ठिकाणी चालू होते असे उत्तराखंड या राज्यामध्ये हे एम्स ऋषिकेश आहे। एम्स ऋषिकेश मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि हे एम्स ऋषिकेश हे पर्यटन स्थळ देखील आहे, या ठिकाणी जर तुम्हाला ऍडमिशन मिळालेलं तर तुम्हाला पहाडी लाईफ जगण्यासाठी मिळणार आहे। त्यामुळे हे खूप नामांकित एम्स आहे एम्स ऋषिकेश। याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर गेल्या वर्षी जनरल कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक जो झाला होता ऑल इंडिया रँकचा तो 816 मार्क्सचा झाला होता। नीटचे जे मार्क्स झाले होते ते 711 मार्क्स मध्ये आणि राऊंड 3 मध्ये या ठिकाणी ओपनचा कट ऑफ या ठिकाणी झालेला होता। ओबीसी साठी 1104 क्लोजिंग रँक, 604 नीटचे मार्क्स, राऊंड सेकंड मध्ये ओबीसीचे सीट्स या ठिकाणी फुल झालेले होते। ईडब्ल्यूएस साठी 1715 क्लोजिंग रँक, 595 नीटचे मार्क्स, राऊंड 3 मध्ये ईडब्ल्यूएसच्या सीट्स पण या ठिकाणी फुल झालेल्या होत्या। एससी मध्ये 8240 क्लोजिंग रँक, 560 नीटचे मार्क्स, राऊंड फर्स्ट मध्ये एससी चे सीट्स या ठिकाणी फुल झालेले आहेत। एसटीचा कट ऑफ हा 23,884 क्लोजिंग रँक होता, 530 नीटचे मार्क्स होते आणि राऊंड 3 मध्ये एसटीच्या सीट्स देखील एम्स ऋषिकेश मधल्या या ठिकाणी क्लोज झालेल्या होत्या। हा होता एम्स ऋषिकेशचा कट ऑफ। जसं मी तुम्हाला सांगतोय आता आपल्याला एम्स बिहारचा या ठिकाणी म्हणजे बिहार मधील एम्स पटनाचा या ठिकाणी आपल्याला कट ऑफ बघायचा आहे। एम्स पटना हे बिहार राज्यामध्ये आहे। कनेक्टिव्हिटीचा कोणताही इश्यू नाहीये, ट्रेन कनेक्टिव्हिटी असेल, फ्लाईट कनेक्टिव्हिटी असेल, ह्या बिहारसाठी पटनासाठी आहे। पटना ही बिहारची राजधानी आहे, तुम्हाला माहित आहे। त्यामुळे या ठिकाणी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल
तर ओपन साठी 1939 क्लोजिंग रँक होता आणि 592 मार्क्सवर तुम्हाला राऊंड 3 ला एम्स बिहार मध्ये एम्स पटना या ठिकाणी मिळालेला आहे. एम्स पटना मध्ये ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 2705 क्लोजिंग रँक, 586 नीटचे मार्क्स, राऊंड 3 मध्ये एम्स पटण्यामध्ये ओबीसीच्या सीट्स पूर्णपणे संपलेल्या होत्या. ईडब्ल्यूएस मध्ये 4952 क्लोजिंग रँक, ज्यालाच आपण ऑल इंडिया रँक म्हणतो, 572 नीटचे मार्क्स आणि मात्र या ठिकाणी एम्स पटण्यामध्ये स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये या ठिकाणी बिहार एम्स पटनामध्ये ईडब्ल्यूएस मध्ये ऍडमिशन या ठिकाणी मिळालेलं होतं. एससी कॅटेगरीसाठी 17,167 क्लोजिंग रँक, 540 नीटचे मार्क्स, राऊंड सेकंड मध्ये एससी कॅटेगरीतील सीट देखील या ठिकाणी फुल झालेल्या होत्या. म्हणजे एम्स पटनामध्ये एससी कॅटेगरीतील सीट्स अदर कॅटेगरीच्या अगोदर पूर्णपणे फुल या ठिकाणी झालेल्या होत्या. एसटी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी 1,11,319 क्लोजिंग रँक, 1,11,319 क्लोजिंग रँक, 457 मार्क्स. लक्षात घ्या, एसटी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला खूप कमी मार्क्सवर या ठिकाणी एम्सला ऍडमिशन मिळतं आणि स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये एम्स पटण्यामध्ये विद्यार्थ्याला ऍडमिशन या ठिकाणी मिळालेलं होतं. हे होते आजचे 3 एम्स. ह्या 3 एम्स मध्ये जर कंपॅरिझन केलं तर एम्स भुवनेश्वरचा कट ऑफ हा थोडा हाय राहिला होता, एम्स ऋषिकेश मीडियम आणि एम्स पटनामध्ये सगळ्यात लो कट ऑफ मध्ये एससी आणि एसटी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं होतं. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस सुद्धा एक सीट स्टे वॅकन्सी राऊंड पर्यंत गेलेलं होतं. त्यामुळं एम्स पटण्यामध्ये तुम्हाला कमी मार्क्स मध्ये सुद्धा ऍडमिशन या ठिकाणी मिळत होतं. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला आहे. आवडला असेल तर नक्कीच ब्राईट फ्युचर मेकर्सच्या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर एम्स ऍडमिशन संदर्भात जेही तुमची शंका असेल आणि तुम्हाला ही शंकेचं निरसन करायचं असेल तर आमची पेड काउन्सिलिंग या ठिकाणी चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हायचं असेल आणि एम्स साठी त्यांचं जे ड्रीम आहे ते पूर्ण करून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. या लिंक मध्ये क्लिक करून तुम्ही आमच्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे. तिथं आपण डेली तुम्हाला नोट्स, त्याचबरोबर तुम्हाला आता राहिलेल्या काही 20-25 दिवसामध्ये कशा पद्धतीने तुम्ही नीटच्या एक्झामला या ठिकाणी सामोरं जायचं आहे, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि त्याचबरोबर सर्व कॉलेजेसचे कट ऑफ महाराष्ट्र राज्यातील असतील, देशातील कट ऑफ असतील, एम्स असतील, जे काही डीम युनिव्हर्सिटीज असतील, या सर्वांचे कट ऑफ आपण या ठिकाणी तुम्हाला पाठवत राहतो. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट एमच्या व्हिडिओ सिरीज मध्ये. थँक्यू.